फक्त असं हे करत राहा यामध्ये. फेसबुकवरील सर्व मित्रांचं मनपूर्वक स्वागत करतो. पुरोगामी विचार मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं जागतिक कामगार नेते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने ही फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला सुरू करणारे माझे मित्र रवींद्र सुरवसे, सुनील पारवे, महादू गवारे, सतीश गवारे, अनिल गालफाडे, ॲडव्होकेट अशोक गालफाडे, विलास कांबळे, ज्ञानेश्वर घाटूळ या सर्व मंडळींचे मार्गदर्शक असलेले आमचे मित्र कॉम्रेड गणपत भिसे, कॉम्रेड अशोक उफाडे, माझे सहकारी डॉक्टर व्यंकट सूर्यवंशी, आपण सर्वजण ऑनलाईन उपस्थित सर्वजण आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण हे व्याख्यान ऐकण्यासाठी वेळातला वेळ काढून आपण आज ऑनलाईन उपस्थित झालेला आहात. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. ज्या ज्या महामानवांनी माणसाच्या भल्यासाठी आपलं जीवन वाहिलं त्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. आज विषय आहे सत्यशोधक लहुजी साळवे यांचे सत्यशोधक चळवळीतील योगदान. अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्ताने अत्यंत महत्त्वाचा विषय या ठिकाणी आज चर्चेला आलेला आहे. आतापर्यंत या व्याख्यानमालेमध्ये अनेक व्याख्यानं झालेली आहेत. त्याचबरोबर अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी निमित्ताने महाराष्ट्रभर आणि देशभर विचारांची एक चळवळ सुरू झालेली आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये खरं म्हणजे माणूस जायबंदी झालेला आहे. एक प्रकारचं मतिगुंग करणारं हे वातावरण आहे. आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटामध्ये सर्वसामान्य माणूस आज अडकलेला आहे. देशाच्या नेत्यांना राजकारणाचं पडलेलं आहे. सत्तेचा सारीपाठ खेळण्यात ते गुंग आहेत आणि सर्वसामान्य मजूर कामगार मात्र हैराण झालेला आहे. अशा काळामध्ये खरं म्हणजे विचार ही एकच गोष्ट आहे की जी माणसाला तारू शकते, समूहाचं भलं करू शकते. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देशामध्ये विचार करणारी माणसं एकत्र येतात आणि काहीतरी एक समूह निर्माण करून विचारांचा जागर घालतात. मला असं वाटतं की ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. रवींद्र सुरवसे आणि त्यांच्या मित्रांनी पाथरी, नाशिक, कल्याण, परभणी या सर्व परिसरातील ही सर्व नवतरुण मंडळी आहे. पुरोगामी विचार मंच ही त्यांची चळवळ आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र गेल्या काही वर्षांपासून या तरुणांनी सुरू केलेलं आहे आणि एक प्रकारची वैचारिक चळवळ ते काहीतरी निर्माण करू पाहत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला आपण निश्चितच दाद दिली पाहिजे आणि म्हणूनच आज तुम्ही सर्व या ठिकाणी ऑनलाईन उपस्थित आहात आणि मीही आपल्या सेवेमध्ये आहे. तर मित्रहो, लहुजी साळवे यांचे सत्यशोधक चळवळीतील योगदान हा खरं म्हणजे एक अस्पर्शित राहिलेला असा हा विषय आहे.
लहुजी साळवे, मुक्ता साळवे ही नावं आपण ऐकलेली आहेत, परंतु या नावांचा फारसा इतिहास लिहिला गेलेला नाही आहे. म्हणजे जिसकी लाठी उसकी भैंस असं म्हणतात, त्याचप्रमाणे ज्याची लेखणी त्याचा इतिहास असं या देशाचं वर्तमान राहिलेलं आहे. आणि म्हणून अनादी काळापासून काही माणसं कर्तृत्व मोठी आभाळ एवढी असूनही अंधारात राहिलेली आहेत. कारण जातीय पूर्वग्रह जोपासणारा आपला देश आहे. येथे पाहिजे जातीचे येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे असे तुकारामांनी एका संदर्भात म्हटले होते. परंतु या ठिकाणी महामानवांना सुद्धा जातच लागते, जातच चिकटते, हे अत्यंत वाईट आहे. आणि त्यामुळं अनेक सच्च्या महामानवांवर अंधारात राहण्याची वेळ आलेली आहे. लहुजींच्या बाबतीमध्ये असंच घडलेलं आहे की हजारो वर्षांची ज्ञानबंदी असलेल्या समूहात लहुजी जन्माला आले. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी पेठ नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये 14 नोव्हेंबर 1794 या दिवशी लहुजी साळवे यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव राघोजी साळवे, आईचं नाव विठाबाई. पुरंदर जवळचं हे छोटंसं पेठ नावाचं गाव, एक किल्ल्याच्या भोवतीच हे गाव वसलेलं आहे. याचं कारण असं आहे की या किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारीच छत्रपती शिवरायांनी या साळवे कुटुंबावर दिलेली आहे. आपण असं बघितलं तर 1674 साली निर्माण झालेलं शिवराज्य हे खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य होतं. रयतेने रयतेसाठी निर्माण केलेले असे ते राज्य, म्हणूनच त्याला स्वराज्य असं म्हटलं जात आहे. महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात असं हे एकमेव राज्य आहे की जे लोकांनी निर्माण केलेलं आहे. राजे तर अनेक झाले. आईच्या उदरातून आलेले राजे गादीवर बसलेले आपण पाहिलेले, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे राज्य आहे हे एक आगळं वेगळं असं राज्य आहे. आपण भारताचा इतिहास बघितला तर या भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला हे लक्षात येतं की अनेक लोक या भारतभूमीवर आलेले आहेत. अनेकांनी या देशावर येऊन आक्रमण केली. डच आले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले आणि मग तसेच आर्य आले, मुस्लिम वंशीय आले, ख्रिस्ती आले. अनेक वंशाच्या लोकांनी येऊन या देशावर राज्य गाजवलेलं आहे. कारण काय तर आपल्या या देशाची भूमी अशी होती, म्हणजे हा बुद्धाचा देश, म्हणजे शांतीचा देश. आणि पुढे काय झालं की कुणीही यावं आणि टिकली मारून जावं, जवळजवळ अशीच परिस्थिती आपल्या देशाची झाली होती. आणि म्हणून अनेक वर्ष, जवळजवळ 600 वर्ष या देशावर प्रांतातून आलेल्या मुस्लिम राजांचं राज्य होतं. आता हे राज्य काही धार्मिक राज्य नव्हतं खरं म्हणजे, परंतु जातीनं ते मुस्लिम असतील, मात्र त्यांचं राज्य काही काळामध्ये ज्या काळामध्ये छत्रपती शिवराय निर्माण झाले त्या काळामध्ये हे राज्य अत्यंत जुलमाचं राज्य होतं. आणि या जुलमाच्या ठिणगीतूनच, क्रांतीतूनच मग छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना गोळा करून रायरेश्वराच्या त्या महादेवाच्या पिंडीच्या समोर साक्षी ठेवून शपथ घेतली, ती म्हणजे स्वराज्य मिळवायचं. आता स्वराज्य मिळवायचं म्हणजे काय? शिवाजी महाराज हे एका सरदाराचे पुत्र, त्यांचे वडील स्वतः त्या राजाकडे सरदार होते, राज्याचे सरदार होते. तर अशा त्या सरदाराचा हा पुत्र शिवाजी, परंतु स्वप्न पाहिलं
राज्याचं, आपल्या राज्याचं आपलं राज्य आलं पाहिजे. कारण जेव्हा बाल शिवाजी घडत होते त्या काळामध्ये महाराष्ट्रभर अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार याचं थैमान माजलेलं होतं. जिजाऊ हे आपल्या शिवबांना घडवत होत्या आणि त्या सांगत होत्या की आपलं राज्य कसं होतं, आपण काय होतो, काय झालं आणि हे जुलमी राज्य आपल्याला कसं घालवता येईल. तर आपली ही लढाऊ अशी जात आहे की क्षत्रिय म्हणजे काय, या क्षेत्राचे आपण मूळ रहिवासी आहोत. आता नंतर क्षत्रियाचा अर्थ बदलला. क्षत्रिय म्हणजे तलवार घेऊन जन्मलेले असा तो अर्थ नंतर आला. परंतु मूळचा अर्थ असा आहे क्षत्रिय, खेत्री म्हणजे या देशाचे मूळचे रहिवासी, या क्षेत्राचे वासी. जिजाऊंनी शिवबांच्या मनावर हे पटवून दिलं की आपण हे या देशाचे, या राज्याचे मूळ रहिवासी आहोत आणि आपलं राज्य आलं पाहिजे. आणि या एकाच ध्यासातून शिवरायांनी हे राज्य निर्माण केलं. मित्रांनो, हे राज्य अनेकांच्या ताकदीवर, अनेकांची ताकद एकत्र करून छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं आहे. आणि मग त्या काळामध्ये त्यांनी कोणाची मदत घेतली, त्यांच्यासोबत अनेक प्रकारचे मावळे होते. मावळे म्हणजे कोण, महाराष्ट्राचे राहणारे ते मावळे. 18 पगड जातीचे लोक त्यामध्ये होते आणि त्याच शिवरायांच्या विश्वासू सहकार्यामध्येच साळवे घराण्याचे हे लोक होते. आता ही जी लहुजींची, ज्या जातीत लहुजी जन्माला आले ती जात काय आहे, तर महाराष्ट्रामध्ये या जातीचं एक वेगळं स्थान आहे. ते स्थान असं आहे की या शेतीच्या कामामध्ये या जातीचं योगदान फार मोठं आहे. शेतीला बैल दिला किंवा त्याच्यापूर्वी आपण जर बघितलं तर शेतीची सुरुवातच या स्त्रियांनी केलेली आहे, मांग जातीच्या स्त्रियांनी केलेली आहे. त्याचबरोबर पुढे चालून म्हणजे या मांग जात समूहाला शेतीचे पुरोहित पण आलेलं आहे. म्हणजे मांगानं बाणी म्हणायची आणि कुणब्यानं पेरायचं. म्हणजे अशा प्रकारची एक अवस्था एक या जात समूहाची होती. आणि त्या जात समूहामध्ये लहुजींचा जन्म झालेला आहे. ही आपण पाहत असतानाच की शिवरायांना सुद्धा शिकवण्याचं काम, दांडपट्टा शिकवण्याचं काम कुणी केलेलं आहे, तर हे याच जातीतल्या लोकांनी केलेलं आहे. दांडपट्टा चालवणे, घोड्यावर स्वार होणे, चालत्या घोड्यावर बसणे, घोड्यावरून भालाफेक करणे, पाठ भिंतीला लावून चढणे, अनेक असे जे काही, किंवा अनेक तास पाण्यामध्ये पोहत राहणे किंवा न दिसता पाण्यामध्ये पोहत राहणे, हे सगळे पराक्रम जे आहेत हे या जातीचे मूळ आहेत. आणि मग अशाच एका शूर घराण्यामध्ये लहुजींचा जन्म झाला. लहुजींचे पणजोबा, त्यांचंही नाव लहुजीच होतं. हे शिवरायांच्या सैन्यातले एक मातब्बर असे सैनिक होते आणि म्हणून त्यांना शिवरायांनी राऊत ही पदवी दिली होती. राऊत, रावांचे ते राऊत, राव पण रावापेक्षाही मोठे राऊत. म्हणजे अशी राऊत ही पदवी या साळवे घराण्याला महाराजांनी दिली होती. आणि त्याच कुटुंबामध्ये 14 नोव्हेंबर 1794 रोजी पेठ गावामध्ये लहुजींचा जन्म झालेला आहे. लहुजींना हा जो वारसा लाभलेला आहे हा असाच शौर्याचा, पराक्रमाचा असा हा वारसा लाभलेला आहे. मग पुढे आपण बघूया की हे कुटुंब म्हणजे शिवरायांच्या नंतर बारभाई कारस्थान झालं, पेशवे प्रधान होते, तेच प्रमुख बनले राज्याचे. आणि कोल्हापूर आणि सातारा या 2 गाद्या निर्माण झाल्या आणि त्याचा फायदा तिसऱ्यांनीच घेतला, तो म्हणजे पुण्यामध्ये पेशवाई अवतरली. या पेशवाईच्या उन्हापूर आपण जर काळ बघितला तर या पेशवाईच्या काळामध्ये समाजाचं आतोनात असं नुकसान झालं. कारण राज्य निर्माण केलं होतं शिवरायांनी, परंतु या राज्याचा फायदा मात्र या पेशव्यांनी घेतला आणि त्यामुळे या पेशव्यांनी सत्तेचा प्रचंड दुरुपयोग सुरू केला होता. आणि हे सगळं लहानपणी लहुजी साळवे पाहत होते. पुढे आपल्याला माहित आहे की 1818 मध्ये खडकीला, पुण्याजवळच्या खडकीला लढाई झाली. म्हणजे जवळजवळ 1800च्या आसपास किंवा 18 शतकातच
इंग्रज या ठिकाणी आले होते, व्यापारी म्हणून आले होते आणि त्यांनी या देशामध्ये राज्य हळूहळू पाय पसरायला सुरुवात केली होती. खरं म्हणजे शिवरायांच्या काळामध्ये इंग्रज येऊ शकले नाहीत, म्हणजे त्यांचे फारसं काही प्रस्थ निर्माण होऊ शकलं नाही. परंतु पेशवाईच्या काळामध्ये मात्र इंग्रजांनी आपलं बस्तान बसवलं आणि 1818 पुण्यामध्ये जी लढाई झाली त्यामध्ये पेशव्यांचा पराभव झाला आणि इंग्रजांचं राज्य आलं. आता हा फक्त पेशव्यांचा पराभव होता का, तर हा शिवरायांच्या मराठी राज्याचाही पराभव होता. आणि मग या काळामध्ये लहुजींचे वडील राघोजी साळवे हे त्या युद्धामध्ये होते असं म्हणतात. आता ते पेशव्यांच्या बाजूने होते का, तर मला इथं आपल्याला एक स्पष्ट करायचं आहे की लहुजींची जी परंपरा आहे ती पेशव्यांच्या गुलामीची परंपरा नाही, तर ती शिवरायांच्या परंपरेतली शिवरायांचा पायीक होण्याची ती परंपरा आहे. म्हणजे लहुजींचे वडील ज्या अर्थी त्या बाजूने लढत होते त्या अर्थी ते शिवरायांचे मावळे म्हणून ते त्या राज्यासोबत होते. आणि मग आपल्याला माहीत आहे की त्या लढाईमध्ये राघोजी साळवे कामी आले आणि त्यानंतर मग पुढे असं सांगितलं गेलं आपल्याला, असं म्हणजे इतिहास कसा बदलतात बघा, की असं सांगितलं गेलं की लहुजी सुद्धा मग त्यांच्या आपल्या वडिलांच्या देहाकडे ते पाहिलं त्यांनी. तर खरं म्हणजे ज्या अर्थी लहुजी सैन्यात नव्हते त्या अर्थी लहुजी त्या लढाईत जाण्याचा काही प्रश्नच नव्हता. परंतु मग इथं काय झालं की प्रतीकांचं कसं राजकारण केलं जातं. लहुजी हे एक असं प्रतीक आहे की जे मांग जात समूहाला सत्यशोधकी परंपरेशी जोडलं जाऊ शकतं, एवढं मोठं प्रतीक हे मांग जात समूहाकडे आहे. आणि त्याचा अभ्यास इथल्या प्रस्थापितांनी आधी केला. आणि लहुजींचं प्रतीक हे मांग जात समूहाच्या आणि तत्सम इतर जात समूहाच्या अस्मितेचं प्रतीक बनू नये किंवा लढ्याचं प्रतीक बनू नये यासाठीची एक डावपेचांची आखणी प्रस्थापित व्यवस्थेकडून झालेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग खोटा इतिहास कसा रचण्यात आला की जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी. म्हणजे आमचं जगणं मरणं देशासाठी आहे ही गोष्ट खरीच आहे, परंतु आमच्या मरण्याची जास्त तुम्हाला का गरज पडलेली आहे. अहो गढीत आम्हालाच घातलं, बुर्जामध्ये आम्हालाच घातलं, गाव तिथं गढी आणि गढी तिथं मांगाला गाडी. का का गाडलं मांगाला, म्हणजे एका प्रकारची ही शूर जमात त्या काळामध्ये की ज्या जात समूहाला स्वतःची भाषा आहे, एकेकाळी स्वतःची यांची राज्य होती. किष्किंधा प्रांतामध्ये दक्षिणेमध्ये वालीचं राज्य असेल, हे मातंगाचं राज्य होतं. उत्तर भारतामध्ये सुद्धा बुद्धाच्या काळामध्ये सम्राट प्रसेनजिताचं राज्य हे मांग जात समूहाचं राज्य होतं. राजा बिंबिसार असेल, तर ही सगळी जी परंपरा आहे ही एवढी मोठी परंपरा एकेकाळी या जात समूहाला होती. म्हणजे राज्यकर्ते असल्याचे उल्लेख आपल्याला लांब कशाला महात्मा फुल्यांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मांग हो तुम्ही राज्यकर्ते व्हा ना असा दाखला या ग्रंथामध्ये महात्मा ज्योतिराव फुले देतात. की काय झालं की मांगांचं काय झालं की मांग ही राज्यकर्ते जमात होती बरं का. आर्य जेर दस्ते मांग महारा केले, पण कुणी त्यांना हे केलं तर या आर्यांनी जेरदस्त केलं, त्यांचं सगळं वाटोळं करून टाकलं आणि उष्टे उरलेले जे आहेत ते उष्टे मागती नाही जया गती आर्य न्यायात. या आर्यांच्या म्हणजे या पेशवाईमध्ये या जातींना कसल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही ही मांडणी महात्मा फुले करतात. विठ्ठल रामजी शिंदेंनी हे अशा प्रकारची मांडणी केलेली आहे. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या नावाच्या ग्रंथामध्ये विठ्ठल रामजींनी मंग म्हणजेच वानर माकड, मंग म्हणजेच मांग आणि या जात समूहाचं जे काही मूळ सांगितलेलं आहे की मंगवंशीय लोक हे म्हणजे आदिमानव म्हणूया ना आपण, आदिमानव होते आणि त्या राज्यकर्ते होते
अशा प्रकारचे दाखले महात्मा फुले महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी दिलेले आहेत आणि त्याला दुजोरा महात्मा फुले यांनीही दिलेला आहे. परंतु या जात समूहाचं काय झालं पुढे की त्यांना वेळोवेळी बलिदान द्यावं लागलं. मग गढीमध्ये का घालायचं. आमचे कॉम्रेड गणपत भिसे यांनी मोठं आंदोलन केलं आणि सेंद्रा येथील गढीचं जे काही कर्मकांड चालायचं की तिथं त्या ठिकाणी मांगिराच्या नावानं गळ टोचला जायचा ते त्यांनी सगळं बंद केलं, कायद्यानं बंद केलं. पण याचा अर्थ असा आहे की आजही गढीमध्ये आपल्याला या जात समूहातील लोकांना पुरलेलं जिवंत गाडलेलं आढळून येतं. आणि मग अशा या सगळ्या परंपरा ही सगळ्या गोष्टी लहुजींनी लहानपणी ऐकल्या नसतील. कशावरून? त्यांना हे सर्व माहीत होतं की आपल्या या सर्व लोकांचं वाईट कशामुळे झालेलं आहे हे लहुजींनी नीटपणे अभ्यासलेलं आहे आणि त्यामुळे ते ब्राह्मणी छावणीत दाखल होतील याचा कदापिही विश्वास धरू नका. आणि लहुजींनी मग जे काम केलं पुढे त्यांच्याकडे तालीम होती, ही गोष्ट खरी आहे. लहुजींकडे तालीम होती, परंतु ही तालीम त्यांनी का? कारण त्यांचा तो एक खानदानी पेशा होता. म्हणजे हे म्हणतो तुम्हाला की शिवरायांच्या काळापासून हे जे कुटुंब आहे हे दांडपट्टा असेल, हे विशेष असं तंत्र आहे. दांडपट्टा एक लोखंडाचं म्हणजे पोलादाचं एक मोठं पातं आणि ते पातं असं की दिसूही नाही कोणाला आणि एवढं ते पातं सळसळ करत अनेक लोकांची हे करणार, वाट लावणार असं ते असं तो पट्टा. हे दांडपट्टा शिकवण्याचं काम लहुजींच्या परंपरेचं काम आहे. कुस्तीसारखा खेळ शिकवण्याचं काम लहुजींच्या परंपरेचं काम आहे. घोड्यावर बसणे, तलवार चालवणे, भालाफेक करणे, हे सगळे शस्त्रविद्येचे शिक्षण जे आहेत हे लहुजींचं पारंपरिक काम आहे. परंतु या पारंपरिक कामाला त्यांनी कसं जोडलं पुढे की इंग्रजांनी राघोजींना मारलं आणि त्यामुळं लहुजींना राग आला आणि लहुजींनी शपथ घेतली बरं का. तर अशा प्रकारे हा सगळा इतिहास साला कलाटणी देऊन लहुजींचं प्रतीक म्हणजे आपल्या बाजूनं कसं करता येईल हे या व्यवस्थेनं बरोबर हेरलं आणि लहुजींचं मोठ्या प्रमाणावर ब्राह्मणीकरण झालं. मित्रहो, परंतु हे खरं आहे का की लहुजींचे शिष्य कोण होते म्हणते? तर टिळक होते. काही लोक आगरकर, काही लोक तर सावरकरही म्हणतात. परंतु धडधडीत अशा प्रकारचा हा खोटा इतिहास आपल्यासमोर रचला गेलेला आहे. लहुजींचं ब्राह्मणीकरण जाणीवपूर्वक केले गेलेलं आहे. त्यांच्या प्रतीकाचं राजकारण जाणीवपूर्वक केले गेले. अलीकडच्या काळात तुम्ही पाहतो, आपण फोटो पाहतो लहुजींचे. कसे आहेत ते फोटो की गळ्यामध्ये एक काय ना पेटी आहे, दंडामध्ये एक कड बांधलेला आहे, काळ बांधलेला आहे नाही का, आणि एक असा थकलेला असा म्हातारा असा एक पुरुष आपल्याला लहुजी म्हणून दाखवला जातो. म्हणजे प्रत्येकांचं राजकारण कसं करतात बघा की असा एक थकलेला माणूस आपल्यापुढे लहुजी म्हणून दाखवला जातो. परंतु लहुजी खरं असेच होते का? लहुजी तर बहादर होते आणि ते लढवय्ये होते आणि अत्यंत करारी अशा प्रकारची त्यांची मुद्रा होती. म्हणजे जे महात्मा ज्योतिराव फुलेंचे गुरु असतील ते बघा ते कसे असतील. तर अशा प्रकारे या इतिहासाचं जे काही विकृतीकरण आहे ते विकृतीकरण थोपवणं ही फार मोठी जबाबदारी आजच्या युवकांवर आहे. पण हे सोपं काम आहे का? लेखी इतिहास आपल्याकडे फार कमी आहे, परंतु अनेक पुरावे आपल्याकडे देता येतील की लहुजींचं योगदान जे आहे हे महात्मा फुल्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये, महात्मा फुल्यांच्या सामाजिक कार्यामध्ये हे फार मोठ्या प्रमाणावर आहे. आता आपण बघूया की लहुजींचं म्हणजे महात्मा फुल्यांचं आपण जर काम बघितलं तर महात्मा फुल्यांनी जे काही सामाजिक काम केलेलं आहे हे महात्मा फुल्यांचं काम आणि त्याला जोड दिलेलं आपण जर बघितलं तर लहुजींचं काम हे दोघांचंही एक सारखं असं काम आहे. महात्मा फुल्यांनी तालमीत का प्रवेश घेतला? तर आपल्या ब्राह्मण मित्राकडून झालेला अपमान त्यांना सहन झाला नाही आणि त्यामुळे महात्मा फुलेंनी तालमीमध्ये प्रवेश घेतला. जवळजवळ 1838 पासूनच या तालमीमध्ये महात्मा फुले जात होते. आता ही तालीम जी आहे ही आजही आहे. महात्मा फुले वाडा जो आहे
त्या फुलेवाड्याच्या काही अंतरावर असलेली ही तालीम आजही गंजपेठ नावाच्या त्या वस्तीमध्ये आहे. आणि फुलेवाडा आणि गंजपेठ यांचं अंतर फार जवळ आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्योतिराव आणि लहुजी हे एकाच वसाहतीमध्ये राहत होते. म्हणजेच ज्योतिरावांनी लहुजींच्या निमित्ताने मांग महारांची दुःख जवळून पाहिलेली आहेत. आणि मग जेव्हा त्या वस्तीमध्ये ज्योतिराव त्या दांडपट्ट्याच्या निमित्ताने जातात तेव्हा ही सगळी दुःख पाहतात. आणि ही जी दांडपट्ट्याची ही शाळा आहे, या ठिकाणी या व्यायामशाळा ही नुसती व्यायामशाळा नाही, तर हे तरुणांचं एक प्रशिक्षण केंद्र आहे. कारण लहुजींनी ठरवलेलं आहे की मला जगायचंय तर समाजासाठी, माणसांसाठी. आणि म्हणून लहुजींनी आपलं संपूर्ण आयुष्यच आपल्या पठ्यांसाठी खर्च घातलेला आहे. त्यांनी अनेक पठ्ये तयार केले. त्यातलेच ज्योतिराव हे त्यांचे आवडते पट्ट शिष्य. आणि मग या पट्ट शिष्याला त्यांनी तयार केलं, त्यांना घडवलं, त्यांना समजावून सांगितलं. आणि हा दोघांचा कालखंड, हा त्या गुरु शिष्याचा जो काही कालखंड आहे हा अत्यंत महत्त्वाचा कालखंड आहे. आता बघा, लहुजींचा जन्म 1794चा. आणि तेव्हा ज्योतिरावांचं वय काय होतं, तर तेव्हा ज्योतिरावांचा जन्म 1827चा. 1827ला ज्योतिराव जन्मले. आणि त्याच्या पूर्वी 1794ला लहुजी साळवे जन्मले. म्हणजे 38 वर्षांचं जवळ वय हे ज्योतिरावांचं होतं, लहुजींचं होतं. त्या काळामध्ये हा गुरु शिष्य संबंध जोडलेला आहे. दोघांचंही घर जवळजवळच. आणि त्यामुळं या दोघांमध्ये एक जवळीकता निर्माण झाली. आणि पूर्ण वेळ लहुजी साळवे अनेक तरुणांना गोळा करत आणि त्या ठिकाणी ते शिकवत असत. लहुजी साळव्यांना अक्षर ओळख सुद्धा झालेली होती. आणि म्हणून ते आपल्या पुतना मुक्ता साळवेला स्वतःच घरी शिकवत सुरुवातीला. मग या दोघा गुरु शिष्यांचा जर जो आपण संवाद पाहिला तर हा निश्चितच त्या काळातल्या समाजाचं चित्रण करणारा हा संवाद असला पाहिजे. मग काय चाललंय पुण्यामध्ये, त्या काळामध्ये दुसरा बाजीराव आहे. त्याचं राज्य अत्यंत शूद्रद्रोही आहे असं राज्य. पेशव्याची शंभरी भरलेली आहे. आणि त्यामुळं पेशवे गळ्यात गाडगं, शूद्रांच्या अतिशूद्रांच्या मांग महारांच्या गळ्यात गाडगं आणि पाठीला झाडू आला तो बाजीरावाच्याच काळामध्ये. आणि हा सगळा भाव लहुजी पाहत आहेत. लहुजी आपल्या शिष्याला सांगत आहेत की ज्योतिराव हे बदललं पाहिजे. आणि मग बदलायचं तर काय केलं पाहिजे, तर त्याच काळामध्ये बांधवांनो इंग्रजांनी शाळा सुरू केल्या होत्या. परंतु या शाळामध्ये प्रवेश कोणाला होता, तर फक्त ब्राह्मणांना आणि त्या खालोखाल काही ओबीसी लोकांना. आणि म्हणून मग या स्कॉटिश मिशनच्या शाळेमध्ये ज्योतिरावांना शिक्षणाची संधी मिळाली. एका बाजूला त्यांचं वाचन, त्यांची शाळा शिकणं आणि मग त्यानंतरची गुरुकडे येऊन केलेली चर्चा, यातून ज्योतिराव घडत गेले हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग या दोघांचा जो संवाद चालायचा गुरु शिष्याचा, की त्यातून आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याच भावनेतून 1818 साली पुण्यामध्ये पहिली शाळा ज्योतिरावांनी सुरू केलेली आहे. आता ही पहिली शाळा सुरू करत असताना आपण जर बघितलं तर या शाळेच्या स्थापनेमध्ये लहुजींचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आता याचा दाखला तुम्हाला कुठं मिळेल, या पुस्तकाचं नाव आहे सावित्रीबाई फुले काल आणि कर्तृत्व. हे पुस्तक महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलं आहे. आणि त्या पुस्तकामध्ये सत्यशोधक समाजाच्या नेत्या दादासाहेब झोडगे आणि फुलावंतीबाई झोडगे हे दोघांनी फार मोठं काम केलेलं आहे. त्यातल्या ह्या फुलावंतीबाई. आणि मग फुलावंतीबाई काय म्हणतात की तारीख 25 डिसेंबर 1847ला ही सभा पुण्यातच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्रात दुमदुमून राहिली. बघा, फुलावंतीबाई झोडगे या सभेचं वर्णन करतायत.
जानेवारीमध्ये महात्मा फुले यांना शाळा सुरू करायची आहे अस्पृश्यांसाठी, मुला मुलींसाठी. आणि त्याच्या अगोदर जाहीर सभा फुलेवाड्याच्या प्रांगणामध्ये, वेताळ पेठेमध्येच, गंजपेठेमध्येच, जिथं लहुजींचा आखाडा आहे, त्या आखाड्याच्या बाजूलाच ही सभा होते आहे 25 डिसेंबर 1847 रोजी. आणि फुलावंतीबाई पुढे लिहितात बघा की 25 डिसेंबर 1847ला झालेली जंगी सभा पुण्यातच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्रात दुमदुमून राहिली. सभेचे अध्यक्षस्थान लहुजी मांग यांनी भूषविले. सभेचे लहुजी मांग यांनी भूषविले होते, तर प्रमुख वक्ते होते ज्योतिराव फुले. आता बघा, म्हणजे क्रमांक 55 वर फुलावंतीबाई झोळगे म्हणतात की ज्योतिरावांनी जी शाळा स्थापन केली जानेवारी 1848 रोजी, त्या शाळेच्या स्थापनेपूर्वी जी बैठक घेतली, जी सभा घेतली पुण्यात जंगी, त्या जंगी सभेचं अध्यक्षस्थान ज्योतिरावांनी कुणाला दिलं? तर आपल्या गुरुला दिलं, लहुजी साळव्यांना दिलं. मला असं वाटतं की सत्यशोधक चळवळीचा आणि लहुजींचा काय संबंध आहे हे पाहण्यासाठी हा दाखला आपल्याला अत्यंत पुरेसा आहे, अत्यंत महत्त्वाचा असा हा दस्तऐवज आहे. आणि मग लहुजींनी त्या सभेचं अध्यक्षस्थान भूषवलं, याचा अर्थ असा आहे की लहुजींनी त्या म्हणजे ज्योतिरावांना मार्गदर्शन केलं आणि त्या लोकांनाही मार्गदर्शन केलं. आणि त्यानंतर म्हणजे पुढच्याच महिन्यामध्ये, म्हणजे साधारण काही दिवसामध्ये ज्योतिरावांनी पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली. आता ही पहिली शाळा आपण असं ऐकतो की ही पहिली शाळा ज्योतिरावांनी कोणती सुरू केली? तर ही पहिली शाळा मुलींची सुरू केली. म्हणजे बघा, अर्धवट ज्ञान कसं पसरवायचं समाजामध्ये आणि समाजावर राज्य करायचं, ही कशी कूटनीती असते बघा मित्र हो. ही केवळ मुलींची शाळा नव्हती, ही अस्पृश्य मुलांची शाळा होती बघा. म्हणजे अस्पृश्य मुली, मुस्लिमांसह अस्पृश्य मुलींची ती शाळा होती. किती मोठी गोष्ट आहे. ज्या काळामध्ये पुण्यामध्ये जरी इंग्रजांचं राज्य असलं तरी इंग्रजांच्या जवळ फक्त आणि फक्त ब्राह्मण लोक होते, त्यांचंच राज्य होतं. आणि अशा काळामध्ये ज्योतिराव अस्पृश्य मुलींची शाळा सुरू करतात. ही काही साधी गोष्ट नव्हती, अत्यंत क्रांतिकारी अशी गोष्ट होती. आणि या क्रांतिकारी गोष्टीला लहुजी साळवे हे त्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते बघा. याच ग्रंथामध्ये फुलावंतबाई झोळगे म्हणतात की वास्तवात लहुजी मांग हे ज्योतिबाला देव माणूस समजत होते, परंतु असे असले तरी ज्योतिबा फुले हे त्यांना आपले शारीरिक खेळाचे गुरु मानत होते. म्हणजे गुरु शिष्यांचा हा जो संबंध आहे या ग्रंथामध्ये फुलावंतीबाई झोळगे यांनी आपल्याला उलगडून दाखवलेला आहे. आणि याला अनेक पुरावे आपल्याकडं, अनेक पुस्तकांमध्ये आपण जर बघितलं, धनंजय किरांचं पुस्तक असेल किंवा धनंजय किरांनी सुद्धा या चरित्रामध्ये गुरु लहुजी यांच्याकडे ज्योतिरावांनी कसं शिक्षण घेतलं याचे पुरावे आपल्याला दिलेले आहेत. धनंजय किरांचं हे एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक. त्याचबरोबर भाल भोळे यांचं हे चरित्र आहे महात्मा ज्योतिराव फुले. याही ग्रंथामध्ये लहुजी आणि ज्योतिराव यांचे संबंध आपल्याला पाहायला मिळतात. हे पहिलं चरित्र पंढरीनाथ पाटील यांनी लिहिलेलं आहे ज्योतिरावांचं. आणि याही ग्रंथामध्ये ज्योतिराव हे लहुजींकडे शिकायला जात होते ही याचा उल्लेख स्पष्टपणानं केलेला आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्र हो, सांगायचा मुद्दा एवढाच आहे की लहुजींच्या आणि ज्योतिरावांच्या या गुरु शिष्याच्या संबंधाकडे आपण डोळसपणे पाहिलं पाहिजे. की खरं म्हणजे ज्या टिळकांचा आणि लहुजींचा कुठेही काडी मात्र संबंध आलेला नाही बघा, कुठेही संबंध आलेला नाही. परंतु त्यांना काय सांगितलं गेलं की टिळक हे लहुजींचे शिष्य होते. आता बघा, टिळकांचा काय इतिहास आहे आपण बघितलं की बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856चा. कधीचा? 1856चा. म्हणजे ज्या काळामध्ये ज्योतिरावांचं शिक्षण कार्य
सुरू होऊन 6-8 वर्ष होऊन गेली होती. म्हणजे 8 वर्षापूर्वी ज्योतिरावांनी आणि लहुजींनी शिक्षण कार्याला प्रारंभ केलेला आहे. आणि त्यानंतर 8 वर्षांनी टिळकांचा जन्म झालेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आणि त्यानंतर 10 वर्षांनी 1866 मध्ये टिळक हे पुण्याला येतात आणि 1872ला ते मॅट्रिक होतात. आणि त्यानंतर एक त्यांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की त्यांची बायको जाड असल्यामुळे कॉलेजमध्ये त्यांना मुलं चिडवत होती आणि म्हणून टिळक हे व्यायाम शाळेत गेले. परंतु कोणत्याही चरित्रामध्ये, टिळक चरित्राचा मी अभ्यास केला, कोणत्याही टिळक चरित्रामध्ये किंवा टिळकांनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकामध्ये असा उल्लेख नाही की त्यांनी लहुजींकडे शिक्षण घेतलं. आणि म्हणून हा जो इतिहासातली ही जी बेईमानी आहे, ही बेईमानी आपण समजून घेतली पाहिजे. म्हणजे टिळक आणि लहुजी यांची भेट झाल्याचा कुठलाही पुरावा आपल्याकडे उपलब्ध नाही. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये तर गीतांच्या माध्यमातून अनेक गोष्टी अशा पसरवण्यात आलेल्या आहेत की त्या लहूच्या तालमीत होते टिळक शिकायला, त्या लहूच्या तालमीत होते आगरकर शिकायला. म्हणजे काहीतरी अशा गाण्यांच्या माध्यमातून समाजामध्ये दुही पसरवण्याचं काम केलेलं आहे. जे टिळक वर्णभेद मानत होते, ज्या टिळकांना आपल्या ब्राह्मण असल्याचा प्रचंड अभिमान होता, जे टिळक चातुर्वर्ण्याचे पुरस्कर्ते होते, ते टिळक लहुजी मांगासारख्या एका अस्पृश्य गृहस्थाकडे शिक्षण घ्यायला जाऊ शकणं ही गोष्ट जवळजवळ अशक्य आहे. आणि म्हणून लहुजींचं आणि ज्योतिरावांचं नातं तोडण्यासाठी जाणीवपूर्वक अशा प्रकारे इतिहासामध्ये लबाडी केली गेलेली आहे. आज लहुजींची व्यायामशाळा आहे, महात्मा फुल्यांचा वाडा आहे. या गोष्टी आपल्याला म्हणजे ऐतिहासिक पुरावे आहेत. आणि लहुजींची तालीम आणि महात्मा फुल्यांचा वाडा दोघातलं अंतर फार कमी आहे. जनाईचा मळा नावाची जी एक बाग होता, एक शेती होती की जी शेती लहुजींची होती, ज्या शेतीमध्ये लहुजींनी विहीर खोदली होती, तो भाग सुद्धा त्याच परिसरामध्ये आहे. आणि पुण्यामधल्या संगम पुलाच्या बाजूला समाधी सुद्धा आहे. मुंबई पुणे हायवेवर लहुजींच्या वडिलांची समाधी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. परंतु या समाधीचं सुद्धा आता ब्राह्मणीकरण केले गेलेलं आहे. आणि त्या लहुजींच्या वडिलांच्या समाधीला मांगीर बाबाची समाधी म्हणतात. म्हणजे हळूहळू इतिहास कसा लपवून टाकायचा हा सगळा भाग आपण नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून लहुजी हे कोण होते तर लहुजी हे सत्यशोधक होते, आद्य सत्यशोधक होते, अस्पृश्यांच्या शिक्षणाचे आद्य प्रवर्तक होते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पुण्यामध्ये झालेल्या शिक्षणासाठीच्या पहिल्या सभेचे अध्यक्षस्थान लहुजींनी भूषविले होते. आणि लहुजींनी ज्योतिरावांच्या पाठीमागे खंबीर असा पाठिंबा उभा केला होता. कल्पना करा की त्या काळामध्ये पुण्यामध्ये पेशवाई संपून काहीच वर्ष झालेले आहेत आणि इंग्रज नौखे आहेत. त्या काळामध्ये एक म्हणजे धर्म बुडवायची अशी गोष्ट म्हणूया आपण, शाळा काढणं, अस्पृश्यांसाठी शाळा काढणं किंवा अस्पृश्यांनी शिकणं ही गोष्ट अत्यंत दुरापास्त होती. परंतु या सर्व गोष्टी लहुजींच्या पाठिंब्यामुळे, लहुजींच्या पठ्यामुळे शक्य झालेल्या आहेत. लहुजींनी आपला आखाड्याची संपूर्ण ताकद जी आहे ती ज्योतिरावांच्या पाठीमागे उभी केली. लहुजींना मुलबाळ नव्हतं. लहुजी ज्योतिरावांना आणि सावित्रीबाईंनाच आपली मुलं मानत होते. सावित्रीबाईंना तर ते आपली मुलगी समजायचे. जेव्हा ज्योतिराव आणि सावित्रीबाईंना गोविंदरावांनी आपल्या घरातून काढून दिलं त्यावेळेस लहुजी यांच्याकडे गेले. आणि आपल्याला माहीत असेल की उस्मान शेख आणि फातिमा बी शेख या बहीण भावंडांनी त्या दोघांना आपल्या घरामध्ये घेतलं. एवढंच नव्हे तर आपल्या घरी त्यांना जागा दिली, आपले संसार दिला, काही भांडीकुंडी दिली आणि त्याच ठिकाणी रात्र शाळा त्यांनी सुरू केली. परंतु महात्मा फुल्यांचे हे सहकारी पुढे आलेत का? नाही आले. महात्मा फुल्यांचं चरित्र आपण वाचतो. महात्मा फुल्यांवर आज प्रचंड ग्रंथसंपदा निर्माण झालेली आहे. परंतु बांधवांनो, महात्मा फुल्यांच्या
हे अजूनही अंधारामध्ये आहेत. अजूनही फातिमा बी शेख या केवळ मुस्लिम शिक्षिका नाहीत त्या काळामध्ये, तर एक बंडखोर नाईक आहेत. कारण ज्या काळामध्ये मुस्लिम स्त्रियांना फक्त बुरखा घालून घरात राहावं लागायचं, त्या काळामध्ये फातिमा बी शेख या सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून शाळेमध्ये शिकायला जातात. याचा दाखला आपल्याला सावित्रीबाईंच्याच एका पत्रामध्ये पाहायला मिळतो. सावित्रीबाई जेव्हा आजारी पडतात आणि जेव्हा त्या आपल्या माहेरी जातात काही दिवस राहायला, तेव्हा माहेराहून ते एक पत्र लिहितात त्या ज्योतिरावांना, आणि त्या पत्रात लिहितात की मला शाळेची काळजी वाटते आहे, आपल्या शाळेचं कसं चाललं असेल, परंतु हेही मला माहीत आहे की फातिमा आहे, त्यामुळं फातिमा तिला त्रास होईल, परंतु फातिमा नीट शाळा सांभाळून घेईल. याचा अर्थ फातिमा बी शेख यांचं या लढ्यातलं, सत्यशोधक लढ्यातलं जे काही योगदान आहे ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, पण ते दुर्लक्षित झालेलं आहे. त्याच्या अगोदर आपण जर बघितलं तर लिजिट साहेब हे ख्रिश्चन मिशनरी आणि मुन्शी गफ्फार बेग हे मुस्लिम गृहस्थ, या दोघांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांची बंद पडलेली शाळा पुन्हा नव्यानं सुरू केली होती. म्हणजे ज्या भटांचं ऐकून गोविंदरावांनी ज्योतिरावांची शाळा बंद केली होती, ती शाळा पुन्हा सुरू करण्याचं काम मुन्शी गफ्फार बेग या मुस्लिम ग्रस्तानं केलं आणि लिजिट साहेब या ख्रिस्ती ग्रस्तानं केलं. पुढे ज्योतिरावांना तंदुरुस्त करण्याचं, लढण्याचं शिक्षण कोणी दिलं, तर ते लहुजी बुवांनी दिलं. तर अशा प्रकारे ज्योतिरावांचे हे जे सत्यशोधक सहकारी आहेत, हे सहकारी अजूनही इतिहासापासून दूर आहेत. म्हणून आपण हा इतिहास नवनिर्माण करण्याचं काम हाती घेतलं पाहिजे. लहुजींची पुतणी, लहुजींचे भाऊ शिवाजी यांची मुलगी ही मुक्ता ही अत्यंत बंडखोर अशी निर्माण झाली. का निर्माण झाली? की जिनं 1854 मध्येच सवाल केला या व्यवस्थेला, सांग आमचा धर्म कोणता, आणि तिनं निबंध लिहिला महारांच्या दुःखाचा निबंध. बांधवांनो, लहुजींच्या चरित्रामध्ये आपल्याला ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची समजून घेतली पाहिजे की लहुजींनी आपल्या स्वतःच्या पुतणीला ज्योतिरावांच्या शाळेमध्ये घातलं. ज्योतिरावांनी शाळा तर उघडली, परंतु मुले कोणी पाठवाव्यात, कारण अस्पृश्य समाज प्रचंड भयभीत होता, भयग्रस्त होता. या अस्पृश्य समाजात जाऊन लहुजींनी घरोघर जाऊन सगळ्यांना सांगितलं की मुलींना शाळेत पाठवा. त्याचबरोबर लहुजींनी आपल्या सोबतीला रानबालाही घेतलं. रानबा हा महार जात समूहातला, आणि मग या दोघांनी मिळून पुणे परिसरातले मांगवाडे, महारवाडे पिंजून काढले आणि त्या लोकांना पटवून सांगितलं की तुम्ही ज्योतिबाच्या शाळेत जा, आपल्या मुलांना पाठवा. ही काही साधी गोष्ट नव्हती, कारण त्या काळामध्ये मुलींनी शिक्षण घेणं म्हणजे हा धर्मद्रोह होता, देशद्रोह होता. परंतु लहुजी साळव्यांनी हे काम मोठ्या जिकिरीनं केलं. घराघरात जाऊन त्यांनी पालकांना सांगितलं की आपल्या मुलांना शाळेत आवर्जून पाठवा. आणि म्हणून मुक्ता ही पहिली विद्यार्थिनी, लहुजींची पुतणीच स्वतः ते आपल्या पुतणीला घेऊन गेले. मुक्ताला ते फक्त शाळेतच घेऊन जात नाही नव्हे, तर ते तालमीवर घेऊन यायचे आणि मुक्ता त्यांना अनेक प्रश्न विचारायची, भंडावून सोडायची. अत्यंत अभ्यासू असलेली ही मुलगी. आणि मग परीक्षेचा भाग म्हणून वयाच्या 14व्या वर्षी या मुक्तानं लिहिलेला निबंध हा पुढे जागतिक साहित्याचं जन्मस्थान बनला. स्त्रियांचं लेखन जर आपण बघितलं तर जगात मध्ये या निबंधाची गणना अत्यंत वरच्या दर्जाचा निबंध म्हणून केली जाते. 15 फेब्रुवारी 1855 आणि 1 मार्च 1855 या 2 भागामध्ये मुंबईहून निघणाऱ्या किंवा अलीकडच्या काळामध्ये नंतर अहमदनगरहून निघणाऱ्या ज्ञानोदय या मासिकामध्ये हा निबंध छापण्यात आला. या ज्ञानोदयचे संपादक सॅम्युएल फेअरबँक हे पुण्याला आले होते आणि त्यांनी ज्योतिरावांची शाळा पाहिली. तेव्हा ज्योतिरावांनी मुक्ताचा निबंध त्यांना ऐकवला आणि मुक्ताचा निबंध ऐकून हा इंग्रज अधिकारी, हा इंग्रज संपादक एवढा प्रभावित झाला की त्यानं 2 अंकामध्ये स्वतंत्र टीप लिहून हा निबंध, मुक्ताचा निबंध प्रकाशित केला.
बांधवांनो, हा निबंध म्हणजे समकालीन सत्यशोधक चळवळीचा हा ज्वलंत असा इतिहास आहे. निबंधामध्ये मुक्तानं या देशातल्या व्यवस्थेला सवाल केलेले आहेत. इंग्रज सरकार आलं म्हणून बरं झालं, अन्यथा आमची वाट लागली असती. आमचा या लोकांनी निर्वंश करण्याचा धंदा सुरू केला होता. गडीच्या पायामध्ये, बुर्जाच्या पायामध्ये आम्हाला तेल शेंदूर पाजून पुरण्यात येत होतं. अशा प्रकारचा दुःखाचा निबंध पाढाच या निबंधामध्ये मुक्ता साळवे यांनी वाचलेला आहे. मुक्ताचा जेव्हा सत्कार झाला, जेव्हा तिला चॉकलेट देऊ केलं इंग्रज अधिकाऱ्यांकडून, तेव्हा ती म्हणते, सर वी डोंट हॅव वॉन्ट चॉकलेट, वी वॉन्ट लायब्ररीज. होय, आमच्या या शाळेला तुम्ही लायब्ररी द्या, ग्रंथालय द्या. आमच्या बांधवांनी, ज्योतिरावांनी ही शाळा सुरू केली, परंतु या शाळेला तुम्ही ग्रंथालय द्या, अशा प्रकारची मागणी मुक्ता साळवे करते आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. लहुजींचा पाठिंबा या शाळेला मोठ्या प्रमाणात होता. अनेक लहुजींच्या शाळेमध्ये जे काही व्यायामशाळेत येणारे लोक होते, त्या लोकांकडे लहुजी जायचे आणि या शाळेतल्या देणग्यासुद्धा त्यांनी घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे लहुजींचं योगदान सत्यशोधक चळवळीमध्ये खंबीरपणानं राहिलेलं आहे. हे आपण नीटपणानं समजून घेतलं पाहिजे. त्यांनी मुक्ताला या शाळेत पाठवलं एवढंच नव्हे, तर गणू शिवाजी मांग यालाही या शाळेत पाठवलं आणि हा अस्पृश्य समाजाचा पहिला शिक्षक. बघा, लहुजींच्यामुळं आपल्याला अस्पृश्य समाजाची पहिली विद्यार्थिनी मिळाली मुक्ता साळवेच्या रूपानं. लहुजींच्यामुळं आपल्याला अस्पृश्य समाजातला पहिला शिक्षक मिळाला गणू शिवाजी मांग याच्या रूपानं. लहुजींच्यामुळंच आपल्याला अस्पृश्य समाजातील चर्मकार समाजाचा दुसरा आपल्याला शिक्षक मिळाला, तो म्हणजे शिवाजी आप्पाजी चांभार. तर बघा, महात्मा फुल्यांच्या शाळेमध्ये मांग आणि चांभाराची शिक्षक मंडळी त्या काळात निर्माण झाली. ह्याची प्रेरणा निश्चितपणानं लहुजी साळवे यांच्याकडेच आपल्याला जाते. आणि लहुजी आणि ज्योतिबा या दोन गुरु शिष्यांनी अत्यंत जाणीवपूर्वक हा शैक्षणिक उपक्रम सुरू केला. एवढंच नव्हे, तर पुढे ज्या ज्या काही सुधारणा ज्योतिरावांनी केल्या, ज्योतिरावांनी आपल्या घरीच बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं. म्हणजे ज्या विधवा मुलींना, विधवा स्त्रियांना त्यांच्यावर अत्याचार व्हायचे, अशा मुलींना आपल्या घरी बाळांत व्हायला त्यांनी जागा दिली. हेही कार्य असेल, किंवा दुष्काळात केलेली मदत असेल, किंवा ज्योतिरावांनी आपली विहीरच अस्पृश्यांसाठी खुली केली असेल, या सगळ्या कामामध्ये त्यांच्या पाठीमागे लहुजी साळवे हे खंबीरपणाने उभे होते. आपल्या सर्वांना माहीत आहे की ज्योतिरावांची म्हणजे सावित्रीबाई जेव्हा शिकवायला जात मुलींना, तेव्हा त्यांना दगड गोटे मारले जात, शेण फेकले जात होतं सुरुवातीला. पण जेव्हा हे लहुजींना कळालं, तेव्हा लहुजींनी त्या लोकांच्या घरावर दगडफेक केली आणि सांगितलं, खबरदार, जर सावित्रीला जर हात लावला तर याद राखा, गाठ या लहुजी मांगाशी आहे. आणि त्यामुळं या सावित्रीबाईंकडे आणि ज्योतिरावांकडे कुणी वाकड्या डोळ्यानं पाहू शकलं नाही. हा इतिहास आहे. म्हणून लहुजींचा इतिहास समजून घेत असताना आपल्याला देशभक्त लहुजी तर आहेतच, पण त्याचबरोबर समाज क्रांतिकारक लहुजी, सत्यशोधक लहुजी हे अतिशय महत्त्वाचं आहे. लहुजींची पुढे जी उपेक्षा झाली त्याचं कारण सुद्धा हेच असलं पाहिजे की लहुजींनी या ज्योतिरावांना घडवलं. जर लहुजी वासुदेव बळवंत फडक्याचे गुरु असतील, जर लहुजी टिळकाचे गुरु असते, तर लहुजींच्या समाधीची पुण्यात जर तुम्ही जाऊन बघितलं तर अगदी ती समाधी एकाकी अवस्थेमध्ये आहे. भली मोठी समाधी आहे, पण एकाकी अवस्थेमध्ये आहे. तिथं साधा एक दिवासुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही. ही अवस्था का झाली? तर लहुजींनी सत्यशोधक समाजासाठी केलेलं योगदान, म्हणूनच ही दुरावस्था त्यांच्या याची झालेली आहे. म्हणून हा इतिहास आपण शोधला पाहिजे. जेव्हा शिवरायांची समाधी ज्योतिराव शोधत होते, त्याही सोबत लहुजी होते. हा सगळा इतिहास जेव्हा मी पुणे परिसरामध्ये फिरलो, तेव्हा लोकांकडून हा सगळा इतिहास मी ऐकला. जेव्हा सावित्रीबाई अहमदनगरला जात होत्या शिक्षण घेण्यासाठी मिस फरादा मॅडमकडे, तेव्हा सुद्धा लहुजींनी आपले पठ्ठे त्यांच्या संरक्षणासाठी दिले होते. हा सुद्धा इतिहास आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे.
तर अशा प्रकारे लहुजी साळवे यांनी संपूर्ण हयातभर ज्योतिरावांच्या कार्याला वाहून घेतलं होतं. आणि पुढे आपल्याला माहीत असेल की 1700 म्हणजे पुढच्या काळामध्ये लहुजींनी आपलं संपूर्ण आयुष्यच सत्यशोधक परंपरेला वाहून घेतलं. कारण 1857ला जो उठाव झाला त्या उठावानंतर इंग्रजांनी काय केलं की बऱ्याचशा गोष्टी कमी केल्या, धार्मिक पाठिंबा म्हणून, धार्मिक लोक ढवळाढवळ नको म्हणून. आणि त्यानंतर 1857 नंतर इंग्रजांनी ज्योतिरावांच्या शाळेचं अनुदानही बंद केलं. पुढे ज्योतिरावांना शाळा बंद करावी लागली आपल्याला माहीत आहे. त्यामुळे लहुजींनी इंग्रजांच्या विरुद्ध कधीही उठाव केलेला नाही, याचा कोणताही पुरावा आपल्याजवळ नाही. पण लहुजी हे ज्योतिरावांचे पाठीराखे होते, ज्योतिरावांच्या शैक्षणिक कार्याचे संरक्षक होते, अस्पृश्यांच्या शिक्षणाचे पहिले प्रसारक आणि प्रचारक होते. ही गोष्ट आपण नीटपणे समजून घेतल्याशिवाय खऱ्या लहुजी चरित्राला आपण न्याय देऊ शकणार नाहीत. तर या दृष्टिकोनातून आपण विचार करावा. मला या निमित्ताने रवींद्र सुरवसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, सतीश गवारे यांनी ही जी संधी दिली मला विचार करण्याची, लहुजींचं चरित्र पुन्हा नव्यानं अभ्यासनाची, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. त्याचबरोबर आपण सर्व आपला अमूल्य वेळ देऊन ऑनलाईन हे माझे 4 शब्द ऐकून घेतले, त्याबद्दलही मी आपला ऋणी आहे. धन्यवाद. जय लहुजी, जय भीम.